नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या राजकीय आढाव्यावर. मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रीय लोकांना खोटं सांगितलंय असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तर गुजरातमध्ये मोटरसायकलला धरून 160 रुपये घेतले जातात आणि महाराष्ट्रात 450. महाराष्ट्रात गुजरातची कंपनी 450 रुपये देते, पण गुजरातमध्ये 160. एसटी बसवर तुम्ही स्थगिती का आणली आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तसंच मुंबई महापालिकेत या सरकारने चौकशी लावली आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. आजारी असल्यामुळे आणि माझी एक ट्रीटमेंट तिथे चालू असल्यामुळे त्या बैठकीला मला जाता आलं नाही. त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला तरी तिथं सांगता येणार नाही. पण अजूनपर्यंत कुठली जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही, नाही तर मला दिली असं मला कळलेलं नाही. पण फक्त जबाबदारी नेली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाही. माझं एकच मत आहे, आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत, लढलं गेलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न, कदाचित 7 वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं, म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल. नाहीतर काही महत्त्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल. पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही. पण मी एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल की फक्त आमदार म्हणून पार्टीचा सपोर्ट असला काय नसला काय, सामान्य लोकांच्या हितासाठी मी आजपर्यंत लढत आलेलो आहे. पार्टीचा सपोर्ट नेहमी राहिलाच आहे आणि खास करून आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही तर माझ्यासारख्या इतरही कार्यकर्त्यांना नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे. तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काय आहे. पार्टी हा विषय नंतर मी एवढंच या ठिकाणी सांगेल. पण आज लढण्याचे दिवस असताना कुणीही त्या ठिकाणी शांत न राहता तिथं लढण्याची भूमिका घेण्याची आज जरूरत आहे असं मला तरी वाटतं. मी एवढं सांगतो, भगवा रंग फक्त काही ठराविक पक्षाचा आहे असं समजून चालणार नाही. गुलाबी रंग ठराविक पक्षाचा असून चालणार नाही. सगळे रंग सगळ्या लोकांचे आहेत. आणि राहिला प्रश्न विकासाच्या कामासाठी जर दादांकडे मला जावं लागलं तर त्या ठिकाणी म्हणजे पक्ष सोडून मी म्हणत नाही, पण अधिवेशनामध्ये एखादं पत्र घेऊन त्यांच्याकडे जावं लागलं तर मी नेहमी आजपर्यंत गेल्या टर्ममध्ये सुद्धा जे नेते आमच्याकडचे नाहीत पण सत्तेत असणार आहेत ते आमच्या विरोधात असले तरी त्यांच्याकडे त्या ठिकाणी मी गेलेलो आहे. आत्ता सुद्धा जर काम असेल आणि काम, कारण का शेवटी मंत्रिपद हे महाराष्ट्राचं असतं, महाराष्ट्र लोकांचं असतं, त्यांच्याकडनं एखादा विषय जर माझा सुटत असेल मतदारसंघाचा नाही तर महाराष्ट्राचा, त्यासाठी दादा असतील नाही तर इतरही नेत्यांकडे नक्कीच त्या ठिकाणी मी जाऊ शकतो पत्र घेऊन. आम्ही सुरुवातीपासून हेच बोलतोय की वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिली जाते, त्यांना तिथं कॉट दिली जाते, बेड दिली जाते. आता मला माहित नाही AC लावलाय का नाही लावला. त्याच्याचबरोबर तिथं कॅमेरा म्हणजे बाहेरून जेवण तिथं येत असावं, तिथं जे पोलीस आहेत त्याला तिथं सहकार्य करतात अशी कुठेतरी भूमिका आहे. आता काल परवा आणि काल काही दिवसामध्ये आपण जर बघितलं सगळ्या रेकॉर्डमध्ये वाल्मिक कराड हा जबाबदार आहे, पण त्यांना एक्स्ट्रॉक्शन या विषयामध्येच मर्यादित ठेवलेलं आहे. मर्डर केला याच्यामध्ये तो जो कलम लागतो तो अजूनपर्यंत त्याला तिथं लावलेला नाही. त्यामुळे त्याला तिथं कारवाई झालीच पाहिजे. आणि त्याची जी पिलावळ आहे, जी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे धंदे बीडमध्ये करतात त्यांना सुद्धा पकडलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई तिथं झाली पाहिजे. पण सत्तेत असणारे काही नेते त्यांच्या जवळचे असल्यामुळे कदाचित त्यांना कुठेतरी सहकार्य केलं जातं. आणि पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं जर राजकारण आपण बघितलं तर कदाचित कुडकुडीचं राजकारण असल्यामुळे आणि तिथं असलेल्या पालकमंत्र्याला अडचणीत आणण्यासाठी काही मित्र पक्षाचेच नेते वेगळ्या पद्धतीच्या कुरघोड्या करतायत असं स्पष्ट मत लोकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. माझं एकच मत आहे, विरोधी पक्षांनी आता एकत्रित आलं पाहिजे आणि लवकरात लवकर विरोधी पक्ष नेता कोणाला बनवायचं हे ठरवलं पाहिजे. पण विरोधी पक्ष नेता बनवत असताना आक्रमक जो नेता राहील त्या नेत्यालाच त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि बाकी पक्षांनी सुद्धा, एका पक्षाचं नाव पुढे आलं तर बाकी पक्षांनी सुद्धा त्याला पाठिंबा देण्याची जरूरत आहे. सत्तेत असणाऱ्या लोकांमध्ये कुरघोड्या असतील पण विरोधात कुरघोड्या ज्या नाही आहेत त्या उगाचच कोणाला वाटू नये की त्या आहेत. त्याच्याचबरोबर एक लेखा समिती जी असते विरोधी पक्षाची, जी प्रमुख असते आणि जे काही गोष्टी या राज्यामध्ये खर्च केले जातात त्याच्यावरती लक्ष ठेवते, त्याचा अध्यक्ष सुद्धा विरोधी पक्षातला असतो, ते सुद्धा नाव त्या ठिकाणी देण्याची जरूरत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी फक्त पायऱ्यांवर त्या ठिकाणी आंदोलन करण्यापेक्षा नेते लढतायत पण सगळे नेते लढत आहेत असं नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित होऊन अधिवेशनामध्ये पुढच्या 26 दिवसामध्ये
सामान्य लोकांच्या हितासाठी एकत्रित येऊन लढण्याची जरूरत आहे. आणि जर एखादा नेता नाही तर एखादा आमदार महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडत असेल तर त्याला पाठिंबा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी जरूरत आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. जरूरत आहे असं मला वाटतं. त्याच्याच बरोबर बजेटच्या बाबतीत ते बोलणार आहेत. म्हणजे आश्चर्य असं की नवीन बजेट आता मांडण्याची सुरुवात तिथं होत आहे, पण गेलं जे बजेट होतं त्याच्यामध्ये फक्त 40% निधी हा आतापर्यंत खर्च झाला. 60-65% निधी आतापर्यंत खर्च झालेला नाही. म्हणजे असं झालंय की खिशात आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा, अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. म्हणजे सरकारने कुठेतरी लोकांना सांगितलं पाहिजे आमच्याकडे पैसा नाही आणि आम्ही कुठेही त्या ठिकाणी कामं करणार नाही. 16,000 कोटी रुपये हे PWD चे जे सर्व कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा प्रलंबित होता. आता हाच आकडा 90,000 कोटीवर गेलेला आहे. म्हणजे आहे ती कामं रखडलीत. आता नवी कामं काय देतात हे आज त्या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून 10 तारखेला ते तिथं सांगतील. माझं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये बऱ्याच काय तफावत आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच काय खोट्या माहितीवर त्यांनी लोकांना दिशाभूल तिथं केलेलं आहे. इथं येऊन नाहीतर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरं काय या नंबर प्लेटच्या बाबतीत म्हणजे गरिबाकडनं तो तुम्ही गुजरातसाठी जो पैसा गोळा करणार आहे हे कुठेतरी सांगण्याची जरूरत आहे. आणि अजितदादांनी हे सुद्धा सांगण्याची जरूरत आहे, फायनान्स मिनिस्टर, कारण का अतिशय शिस्त असणारा एक व्यक्तिमत्व, एक नेता, पण बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याच खात्याचं जे बजेट आहे ते 16% खर्चित आहे आणि 84% अजूनपर्यंत खर्चित नाही. हे सगळे मुद्दे आता त्या ठिकाणी कुठेतरी काढण्याची जरूरत आहे. काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना असं बोलले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर कोणी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार. मग माझा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न आहे की राहुल सोलापूरकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं एक वक्तव्य केलं, त्याला काल का परवा पुणे सांस्कृतिक जी समिती आहे त्याचा एक सभासद तुम्ही तिथं केलं. म्हणजे तिथं तुम्ही एका बाजूला शिवाजी महाराजांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल नाही तर महापुरुषांच्या विरोधात बोलत असेल तर आम्ही कारवाई करू असं सांगता फडणवीस म्हणतात की विशिष्ट पक्षातील लोकांकडनं हे कृत्य झालं. तर बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना सवय काय आहे की सगळ्या गोष्टीत ते राजकारण बघतात. एका लहान मुलींची छेड काही लोकांनी तिथं काढली, त्याच्यामध्ये पक्ष बघण्याचं कारण काय? आमचं हेच मत आहे की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर सुखरूप नसेल तर सामान्य लोकांचं त्या ठिकाणी काय होणार आहे. त्यामुळे याच्या बाबतीत कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे, कारवाई करण्याची जरूरत आहे. आणि हा जो पक्षभेद नाही तर अशा पद्धतीने हा या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून आम्ही तिथं वरदास्त त्यांना देतो, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिथं काढल्या पाहिजे. 2 स्टेटमेंट अतिशय डेंजरस आहेत. एक काल रक्षा खडसेताई बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की जर मंत्र्याचीच मुलगी सुखरूप नसेल या महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्यांनी काय करायचं, हे एक स्टेटमेंट. आणि देशमुख परिवाराचा जो संतोष भाऊंचा जो मुलगा भाऊ आहे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. तर पोलिसांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं नसतं तर माझा भाऊ आज जिवंत असला असता. हे 2 स्टेटमेंट पोलीस प्रशासनासाठी सुद्धा धोकादायक आहेत आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा धोकादायक आहेत. त्यामुळे याच्यावर कुठेतरी लक्ष घालून योग्य तो मार्ग काढला पाहिजे आणि महिला सुरक्षतेच्या बाबतीत नाही तर सामान्य लोकांच्या सुरक्षेच्या बाबतीत राजकारण नको अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. जे राजीनामे मागितले जात आहेत त्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे? माणिकराव कोकाटेंवर काल त्यांनी सांगितलं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पण धनंजय मुंडेंच्या बाबतीत त्यांनी बघा न्यायप्रविष्ट हा विषय नंतर येतो. पहिली गोष्ट काय की राहुल गांधींच्या बाबतीत सिव्हिल केस होती. राहुल गांधींनी त्या ठिकाणी बोलत असताना एका भाषणामध्ये मोदी आडनावावर त्या ठिकाणी बोलल्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई झाली होती त्या कारवाईवर कोर्टाने एक निर्णय दिल्यानंतर लगेचच तिथं त्यांना त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लागला होता, नाही तर खासदारकी त्यांची काढली गेली होती. आता दुसऱ्या बाजूला इथं क्रिमिनल केस आहे. क्रिमिनल केस अशी आहे की सरकारलाच कोकाटेंनी त्या ठिकाणी फसवलेलं आहे. म्हणजे सरकारचाच पैसा खोटे कागदपत्र दाखवून तिथं या नेत्याला तिथं खाल्लेला आहे आणि याच्यात सरकार त्यांचीच पाठराखण तिथं करते, कुठेही कारवाई करत नाही. हे म्हणजे हास्यास्पद आणि आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून मी सांगतो नैतिकताचा कुठेही संबंध नसणारं हे अनैतिक सरकार आहे असं आपल्याला तिथं बोलावं लागेल. त्यांच्या बाबतीतला एक विषय. आणि मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे. त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे, त्या मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे. त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे.
तिथं मुंडे परिवार आहे, एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता, असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा ह्या दोन नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबानो काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही. जर काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आर आबांनी तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत. अजितदादांनी राजीनामा दिला होता पण या सरकारमध्ये नैतिकता कुठंच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे. आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का. रक्षाताई खडसे यांच्या मुलीला मध्ये नैतिकता जो मुद्दा आहे तो खरंच यांना लागू पडतोय का? मी तेच म्हणणं की नैतिकता नसणारं अनैतिक सरकार आहे एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आर आबांनी दाखवलेलं आहे, अजितदादांनी तिथं दाखवलेलं आहे, पण आजच्या या सरकारमध्ये कुठेही त्या ठिकाणी अशा पद्धतीने निर्णय घेताना दिसत नाही. रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्र केसरी स्पर्धा तुम्ही आयोजित करताय एकच जिल्ह्यात ज्याचा बेसिक खर्च 1300 कोटी होता पण काम दिलं होतं 2600 कोटी. हे का तुम्ही त्या ठिकाणी स्थगित केलं हे लोकांना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे. शेतमाल खरेदी गैरव्यवहार जो झाला, आत्ताचे मंत्री जे भाजपचे नेते आधीचे मंत्री हे शिंदे साहेबांचे नेते त्या ठिकाणी होते, आत्ताचे नेते GR मध्ये लिहित आहेत. याच्या आधी गैरव्यवहार झाल्यामुळे आम्ही GR त्या ठिकाणी बदलत आहोत हे कुठेतरी सांगण्याची आज तिकडे जरूरत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 1400 कोटीचे टेंडर हे परत एकदा त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यामध्ये चौकशी ही या सरकारने लावलेली आहे. त्याच्याच बरोबर इतरही आपण OSD नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 125 पैकी 109 OSD नियुक्त केले आणि बाकीचे 16 OSD जे होते ते कुठेतरी सेटर होते, सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं. जर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की 16 सेटिंग करणारे तिथं OSD होते, ते OSD कोणाचे होते हे तिथं सरकारला लोकांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि जर तुम्हाला माहिती हे सेटिंग करणारे OSD होते मग त्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का केली नाही. पण विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या कारवाई केल्या नाही तर या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि अजितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते. पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो, त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत, फक्त मित्र पक्षाचे घेतलेत, काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे. मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो, इतरही कॉपी याच्यामध्ये सगळे मुद्दे ते कुठेतरी तिथं तुम्ही त्याच व्यक्तीला तिथं एक पद देऊन त्याला बक्षीस दिल्यासारखं तिथं करता. तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता. त्याच्याकडे ED आणि CBI समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अपशब्द संभाजीराजेंच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे. त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला. पोलिसांसमोर तो गायब झाला का? म्हणजे कालचं पत्रकार परिषद म्हणजे हास्यास्पद पत्रकार परिषद होती. त्याच्यामध्ये कुठेतरी मला एवढंच सांगायचंय की सत्तेतले लोक म्हणतायत विरोधी पक्षामध्ये कुठेतरी एकी नाहीये, नाही तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तुम्हाला बहुमत मिळून सुद्धा तिथं तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सरकार चालवलं पाहिजे तसं राज्य सरकार तिथं चालवत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे या बजेटमध्ये आमच्या अपेक्षा खूप आहेत. आम्ही प्रश्न मांडणार आहोत. सामान्य लोकांच्या सुरक्षतेचे प्रश्न, महिलांचे सुरक्षतेचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न बरेच काय आहेत आणि या अधिवेशनामध्ये आमच्या सारख्यांना बोलण्याची संधी दिली अशी अपेक्षा. कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एकच वाक्य हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्हाला आवडलं की आम्ही अध्यक्षांना विनंती करणार आहोत की नवीन आमदारांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे. तसं बघितलं तर आम्ही दुसरी टर्म असली तरी गेल्या टर्म मध्ये आम्हाला सुद्धा जास्त बोलून दिलं नव्हतं. तेव्हा आमच्या सारख्या आमदारांना तुम्ही बोलून जर देणार असाल आणि फक्त बोलून मोकळं न होता खऱ्या अर्थाने तुम्ही ते लागू करणार असाल तर त्या गोष्टीचं त्या स्टेटमेंटचं आम्ही नक्कीच स्वागत करतो. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. जर तुमचे काही प्रश्न असतील
तर त्याला नक्कीच उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. दोन मंत्र्यांची शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव अण्णा असतील, या सगळ्यांवर मोठे नेते नाही तर छोटे नेते बोलून मोकळे झाले, त्यांच्या कुठेही त्या ठिकाणी कारवाई झाली नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता माहित नाही, महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी काय करण्याचा प्रयत्न तिथं ते करत आहेत असं मला वाटतं. विकासाच्या बाबतीत त्यांना काय बोलता येत नाही, म्हणून द्वेषाचं राजकारण आता नवीन भाजप त्यांचे मित्र झालेले आहेत, म्हणून कदाचित ते द्वेषाचं राजकारण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतील. पण शेवटी महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा आता कळालेलं आहे आणि खास करून लाडक्या बहिणींना कळालेलं आहे की हे जे सरकार आलेत ते फसून आलेलं सरकार आहे. शेतकऱ्यांना फसवलेलं आहे, महिलांना फसवलेलं आहे, युवांना फसवलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला तर अशा पद्धतीने फसवलेलं आहे, फक्त सोयाबीनमध्येच 4600 कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याला झालंय. कांद्याचं वेगळं, तिथं संत्र्याचं वेगळं, त्याच्यात बाकी तुरीचं वेगळं. त्याच्याचबरोबर जर या सरकारची नियत बघितली तर जी बॅग असते ज्याच्यामध्ये आपण माल स्टोअर करतो त्याच्यामध्ये सुद्धा 50% भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. महिलांच्या बाबतीत 50 लाख टार्गेट ठेवलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या 50 लाख बहिणींच्या योजना त्यांना बंद करायच्या. त्यामुळे लोकांनाच कळालेलं आहे काहीतरी गडबड करून हे सरकार आलेलं आहे. त्यामुळे लोकांचा या सरकारवर विश्वास काय राहिलेला नाही. या महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणी नाखुश आहेत आणि लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करणारा जो गुलाबी कलर आहे तो गुलाबी कलर त्या ठिकाणी मी घातलेला आहे. वेगळा अर्थ तिथं कुठेही काढू नये एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. मी एवढंच सांगेल, व्यक्तिगत विषयाच्या बाबतीत मी कुठलीही कमेंट इथं करणार नाही. पण राहिला प्रश्न नाराजगीचा, मी काय अख्खा महाराष्ट्र नाराज आहे. अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे. सरकारवर का, तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही आणि विरोधी पक्ष का, कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही. मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही. ज्याला नितेश राणे यांनी पाठिंबा सुद्धा दिला. बघा, नितेश राणे साहेब ज्यांचे चिरंजीव आहेत, थोरले राणे साहेब एक मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री असताना, मंत्री असताना त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे, समावेशक विचार केलेला आहे. माझी आत्तासुद्धा नितेश भाऊंकडनं अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने वडिलांनी काम केलं तसंच काम त्यांनी सुद्धा तिथं करावं. पण हे द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आज कशाला पाहिजे? तुम्ही शपथ घेत असताना मंत्रिपदाची सर्वांना एक समजून महाराष्ट्राच्या हितासाठी मी निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही बोलला होता. आता तुम्हाला ज्या विषयाचं मंत्रिपद मिळालेलं ते सोडून तुम्ही नको त्या विषयामध्ये जात असताल तर मी मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो, एक द्वेष पेरण्याचं मंत्रिपद त्या ठिकाणी काढण्यात यावं आणि त्या मंत्रिपदाचं कॅबिनेट मंत्री हे नितेश भाऊंना त्या ठिकाणी करावं. आणि हे जे काय चाललंय की या गावामध्ये सरपंच असं काहीतरी बोलतोय, तसं काहीतरी बोलतोय, म्हणजे महत्त्वपूर्ण विषय राहिले बाजूला. म्हणजे जेव्हा विधानसभा इलेक्शन होतं तेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा, त्यानंतर त्याच्या आधीचं इलेक्शन होतं तेव्हा SC विरुद्ध इतर, असं कुठेतरी वातावरण केलं जातं आणि इलेक्शन संपलं की वातावरण गायब होतं. म्हणजे आम्हालाच कळत नाही की काय झालं. आता याच्यामध्ये सोयाबीन शेतकरी जो आज पीडित आहे तो ओबीसी पण आहे, मराठा पण आहे, इतर समाजाचा पण आहे. कांदा शेतकरी सगळ्या समाजाचा आहे. बेरोजगारी सगळ्या समाजाचे शेतकरी आज त्या ठिकाणी, युवा त्या ठिकाणी बेरोजगार आहे. महिला जात बघून तिच्यावर त्या ठिकाणी कुठंच अत्याचार होत नाही. काल ओबीसी नेत्या त्यांच्या मुलीवर त्या ठिकाणी कुठंतरी त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याच बरोबर पुण्याची घटना घडली वेगळ्या समाजाची. म्हणजे कुठंतरी एखादा अन्याय होत असताना समाज बघून होत नसतो. त्यामुळे राजकारण करत असताना समाज बघून राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचं हित बघून आणि महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य कसं करायचं याची आज खरं बघण्याची जरूरत आहे.
आणि छावा हा चित्रपट जो 2 दिवसापूर्वी मी बघितला, तो जर नीट त्या ठिकाणी या नेत्यांनी सुद्धा बघितला तर छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा मत होतं की रयतेचं राज्य म्हणजे सर्वसामान्य लोकांचं राज्य, सर्वांना समान न्याय देण्याची जरूरत आहे, माणूस म्हणून बघण्याची जरूरत आहे. संतांनी हेच आपल्याला सांगितलं, पण आजच्या सत्तेतल्या नेत्यांना संतांच्या विचाराची विसर पडली आणि मानवांच्या विचाराची विसर पडली. म्हणूनच भाजपचं सरकार आल्यापासून आतापर्यंत महामानव, त्याच्यामध्ये महात्मा फुले तर दादांची उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची फिक्स असते, तुम्हाला काय वाटतं? चांगली गोष्ट आहे, दादांसाठी चांगलंच आहे ना, आणि त्यांच्या नेत्यांसाठी. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की आता कुरगुड्या ह्या शिंदे साहेबांवर मोठ्या प्रमाणात होत आहेत. आता जसं शिंदे साहेबांचा हिसाब हा BJP-कडनं संपवला जाईल, त्यानंतर मग दुसरं लक्ष हे अजितदादाच त्या ठिकाणी असतील. त्यामुळे माझं एकच मत आहे की ठीक आहे, आज तुम्ही सत्तेत आहात, फक्त भाजपबरोबर असल्यामुळे जरा काळजी घेण्याची जरूरत आहे. या दोन्ही नेत्यांनी काळजी घ्यावी, कारण का महाराष्ट्राला कळलंय की भाजप काय पद्धतीने तुमची ताकद त्या ठिकाणी कमी करत चाललंय. त्यामुळे याच्यात लपवण्यासारखं काही राहिलेलं नाही. आणि त्याच्याच बरोबर काही नेते आणि खास करून अजितदादांचेच नेते ज्यांना राजीनामा अख्खा महाराष्ट्र मागतोय, पण आज त्या ठिकाणी राजीनामा देत नाही. याच्यामध्ये एकच विषय की बदनाम कोण होतंय, तर सरकार काही प्रमाणात होतंय, पण भाजप कमी आणि दादा जास्त होत आहेत. पण मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर राजकारण चाललंय आणि ह्या सरकारमध्येच राजकारण चालत असल्यामुळे आज सामान्य लोकांच्या वतीने जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेण्यासाठी यांच्याकडे कुठेही वेळ नाही. म्हणून 40% निधी आतापर्यंत खर्चित झालाय आणि 60-65% आतापर्यंत अखर्चित निधी या महाराष्ट्राच्या गेल्या बजेटचा अजून आहे. प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होतं. ऐकण्यात आलं आहे की ते दुसऱ्या राज्यात गेले, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली आहे. हा विषय आता जो तुम्ही घेतला हा सगळ्यांनाच माहीत आहे आणि सगळ्यांना म्हणजे कोणी त्याला त्याच्या बाजूने राहणं अशक्यच आहे आणि सगळ्यांनीच निषेध केलेलाच आहे. जवळजवळ मला वाटतं इथेही केलेला आहे असता. आज कोल्हापूरमध्ये या संदर्भात काही बैठक वगैरे पार पडणार आहे आणि काही वकिलांच्या संघटनामार्फत सुद्धा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जाणार अशी माहिती आहे. गुन्हा तर शासनाने सुमोटो नोंदवला पाहिजे, स्वतः नोंदवलं पाहिजे. अनेक वेळा ते स्वतः नोंदवतात. कालचीच घटना जर आपण पाहिली तर त्याचं मला वाटतं ते म्हणायला लागले तर शासनात आम्ही ॲक्शन घेणार आहे, पण ॲक्शन घेताना काही दिसत नाही. अनेक वेळा अनेक केसेस आता होत गेल्या तर त्याच्यावर प्रत्यक्षात त्यांनी ॲक्शन अजून काही फारशी घेतलेली दिसत नाही. आजपासून अधिवेशन सुरू होत आहे, काही अपेक्षा आहे तुमची की महापुरुषांचा अपमान करणाऱ्या विरोधात काही कठोर नवीन कायदा तिथं आता ते इश्यू निघेलच तिथं आणि जे अपमान करणारे आहेत ते त्यांना त्यांच्या पाठीमागे कोण राहतील असं वाटत नाही ऑफिशियली तरी. बरं, तुम्हाला असं वाटतं की नवीन कायदा यायला पाहिजे, धोरणात्मक असे प्रकार परत घडणार नाही? आहे ते कायदे पुष्कळ आहेत ना, आणि नवीन कशाला पाहिजे आहे त्या कायद्यांमध्ये तुम्हाला ॲक्शन घेता येते. म्हणजे नवीन कायद्याची गरज नाही आहे त्याच्यात तुम्हाला घेता येते ना. त्यात काही उणिवा काही ते कायद्यात असतील ज्याच्यामुळे ॲक्शन घेता येत नाही तर नवीन कायदा. थँक्यू. काय काय नागपूर काय म्हणताय? नागपूर शांत आहे ना. हां नागपूर शहरात तुम्ही बघितलं असेल विकासाचा फरक तुम्हाला किती वर्षानंतर आला तुम्ही नागपूरला? 3-1 वर्ष जरी झाले असतील. थोडा चेंज दिसतोच नाही का? प्रशांत कोरटकर यांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे. आज साधारणतः 1 आठवडा होत आला या घटनेला घेऊन. नागपूरमधनं ते व्यक्ती आहे आणि तिथनंच फोन केला. काय मागणी आहे? 1 आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे, आरोपी भेटत नाही. त्यांना आतापर्यंत
अरेस्ट करायला पाहिलं होतं, पण झालेलं नाही फक्त अरेस्ट. मग आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत, असं तिथं बातमी आहे. तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही. निश्चितच त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. त्यांना जामीन मिळालेला आहे कोर्टामधून, त्यांना जामीन मिळालेला आहे 11 तारखेपर्यंत, अंतरिम जामीन आहे मिळालेलं आहे. मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल. 6 तारखेपर्यंत त्यांना टाईम दिला आहे कोल्हापूरमध्ये. 11 6 तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथं येणार आहेत कोल्हापुरात. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलं आहे. काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष असेल की इतर संस्था या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही. तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे? निषेध नोंदून सगळे कंटाळले असतील कदाचित. निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे, त्यांना असं वक्तव्य करणं बरोबरच नाही आहे. पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरलेले दिसले नाही, जे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मतं मागतात. नाही, सगळे राजकीय पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारतात तुम्ही? काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा कोल्हापूरला तर सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे, सगळ्यांनी जवळजवळ. पण जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये, म्हणजे कोल्हापूर सोडून मी उर्वरित राज्याबद्दल बोलतो, ती दिसत नाही. आहे सुप्त आहे जरा, परंतु कोणाला ते आवडले नाही हे बरोबरच आहे. आणि त्याची रिॲक्शन हळूहळू होतेच आहे. त्यांनी माफी मागायला पाहिजे का? अजून माफी नाही मागितली, तुम्हाला काय वाटतं? सेशन कोर्टाने माफी मागायला पाहिजे? ॲक्च्युली त्यांनी काय म्हटलं खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही. आणि पण पेपर रिपोर्टवरनं आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे. आज तुम्ही अनिल देशमुखांची भेट घेणार आहे काय? हां, ते काल भेटले होते आम्हाला प्लेनमध्ये आणि त्यांनी बोलवलंय, जाणार आहे त्याच्याकडे. विशेष पॉलिटिकल काही कारण नाही, सहज भेट होणार आहे? सहज भेट आहे? सहजच भेट असते. वारंवार सगळीकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही. वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो. यामुळे कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारचीच काहीतरी गाईडलाईन्स यायला पाहिजे का, असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवावं? राज्य सरकार म्हणते आम्ही ॲक्शन घेणार, पण ते लवकर घेत नाहीत किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण ते वक्तव्य जे येतात वारंवार वेगवेगळ्या लोकांचे, असं की असे पुढे यायला नको, यासाठी तुम्हाला काही असं वाटतं? सोलापूरकरांचंही वक्तव्य आलं, पण त्याची आता पुन्हा एका पुण्याच्या त्या समितीवर निवड झाली. ही कुठंतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळतंय. त्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही. आतापर्यंत त्यांना कळायला पाहिजे होतं. राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचं काय, असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. निर्णय सोपवला होता, आमदारांनी सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना दिले, पण काय वाटतं, काय अंदाज आहे की नाही मी अंदाज संधी मिळेल की मी अजिबात अंदाज देणार नाही, जरी मला अंदाज माहित असला तरी. रावसाहेब, आणखी एक विषय होता की मुख्यमंत्री पदाच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून काल फार टोलेबाजी झालेली आहे. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली असं शिंदे म्हणतात, पण अजितदादा फिक्स आहेत. त्यावर अजितदादांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री पदाची खुर्ची तुम्हाला म्हणजे शिंदेंना फिक्स ठेवता आली नाही. आता त्याच्यावरती मी कसं का उत्तर देऊ? त्यासाठी तर शिंदे अमित शहाना भेटले होते मधल्या काळामध्ये की माझी खुर्ची मला परत द्या. त्याच्यावरती अमित शहाचं म्हणणं आहे ती तात्पुरती खुर्ची होती.
ती तात्पुरती व्यवस्था होती आणि कायमस्वरूपी हवी असेल तर भाजपात विलीन व्हा, हे मी सांगतोय ते सत्य आहे. आणि भविष्यात भाजप आणि शिंदे गटातलं राजकारण कुठे जात आहे तुम्हाला कळेल. रिफायनरी प्रकल्प पुन्हा जो आहे तो बारसू जो रिफायनरी प्रकल्प तिथेच होणार तर असं फडणवीस म्हणतात. त्यावर मागे देखील वाद मागे वाद नव्हता, मागे लोक मेलेली आहेत, तिथे लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि बहुधा तो रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणूनच आमच्या पक्षातले एक माजी आमदार यांना तिथे त्यांनी बोलवलेलं दिसतंय त्यांच्या युतीमध्ये. तर मागच्या वेळेला तेच त्या भागात जाऊन लोकांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते. त्याच्यावरती आम्ही नंतर चर्चा करू.